शिवसेनेचा वाघ आलाय खरा आहे, पण आपण सगळे मिळून इकडल्या गद्दाराला गाडायचं आहे. मगाशी वैशालीताई बोलत असताना एक चिठ्ठी आली. त्या चिठ्ठीमध्ये अशी मागणी केलेली आहे, सध्याच्या आमदाराने गेल्या 5 वर्षात कमवलेल्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी ईडी का करत नाही? मागणी बरोबर आहे. म्हणजे 50 खोके वगैरे सोडून द्या, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये या गद्दार आमदारांनी आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र लुटला, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात चोऱ्या केल्या, ते पाहिल्यावर मला खात्री पटते आहे की नरेंद्र मोदींची ही दरोडेखोरांची टोळी महाराष्ट्र खतम करायला सत्तेवर आलेली आहे. आणि आपल्याला उद्याच्या निवडणुकीत या सगळ्यांना दूर करायचं आहे आणि या महाराष्ट्रावर हा खरा भगवा आपल्याला फडकवायचा आहे. आज पाचोऱ्यात आलो. पाचोऱ्यात आल्यावर अर्थात वैशालीताई आहेत, पण सगळ्यात आधी आठवण येते ती आमच्या तात्यासाहेबांची. निष्ठा काय असते? शिवसेनेवरील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, माननीय उद्धव ठाकरे यांच्यावर जी निष्ठा असायला हवी की या पक्षानं मला एवढं दिलं, या पक्षानं मला आमदार केलं, या पक्षानं मला खासदार केलं, आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. या पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी इमान राखणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि या विचाराचे आमचे तात्यासाहेब होते. सातत्यानं त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, पाचोऱ्यातल्या जनतेचा विचार केला, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला. पण आज त्याच पाचोऱ्यामध्ये तात्यासाहेबांनी घडवलेल्या आमदारानं बेईमानी केली, गद्दारी केली आणि या पाचोऱ्याच्या निष्ठेला कलंक लावला. आपल्याला कलंक धुवून काढायचा आहे. आज सकाळी मी ते येत होतो आणि मला उद्धव साहेबांनी फोन केला की कुठे निघाला. मी म्हटलं पाचोऱ्यात निघालोय. तेव्हा त्याने पाचोऱ्याच्या जनतेला जय महाराष्ट्र सांगितला आणि त्याने एकच सांगितलं, मला खात्री आहे की मी सुद्धा इथे 2 वेळा सभेला येऊन गेलो आणि ज्या प्रकारचं वातावरण आम्हाला पाचोऱ्यात दिसलं, वैशालीताई उद्या विधानसभेत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. आज आपण महाराष्ट्रामध्ये काय पाहतो आहोत? महाराष्ट्रातलं चित्र काय आहे हे काल परवा आपण आमच्या मुंबईजवळच्या बदलापूरमध्ये काय घडलं हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलं. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली. 1500 रुपये असा प्रचार चाललाय, पण जणू आपला खिशातले देणारा शिंदे. 1500 रुपये द्यायचे आणि महिलांची अब्रू लुटायची, हा नवीन धंदा लोकांनी सुरू केलेला आहे. या राज्यातील महिला, या राज्यातील मुली, या राज्यातील
लेकी सुना सुरक्षित नाही आहेत, त्यांच्यावर शाळा असेल, कॉलेज असेल, अनेक ठिकाणी अत्याचारांची रोज प्रकरणं येत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील, हे त्याच्यावरती एका शब्दानं बोलायला तयार नाही आहेत. आज जेव्हा मी येत होतो तेव्हा वैशालीताईंनी मला सांगितलं की 1 वर्षापूर्वी आपल्या जवळच्याच गोंडगावमध्ये अशा प्रकारचा एक प्रसंग घडला. एका लहान मुलीवर गोंडगावमध्ये एका मुलीवर अत्याचार झाला आणि तेव्हाही घोषणा केली सरकारनं आणि इकडल्या आमदारानं, फास्ट ट्रॅकवरती खटला चालवू, फास्ट ट्रॅकवरती खटला चालवू, गुन्हेगारांना फासावर लटकवू. आज 1 वर्ष होऊन गेलं तरी त्या मुलीला न्याय मिळू शकला नाही आणि आरोपी मोकाट आहेत. हा या महाराष्ट्रातला कायदा आहे. त्याच्यामुळे बदलापूरला जो उद्रेक झाला, जनता रस्त्यावर उतरली, मंत्र्यांना पळवून लावलं, आमदारांना पळवून लावलं, हा जनतेचा संताप राज्यकर्त्यांनी समजून घेतला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, 400 पार 400 पार, पण महाराष्ट्राने त्यांच्या 400 पारला ब्रेक लावला. त्यांच्या 400 पारला जर कोणी ब्रेक लावला असेल तर तो या महाराष्ट्र राज्यानं लावलेला आहे, आपण सगळ्यांनी लावलेला आहे. नरेंद्र मोदींना साधं बहुमत मिळवता आलं नाही. नरेंद्र मोदीचं सरकार, कुबड्यांवरचं सरकार 240ला येऊन थांबले. महाराष्ट्रातल्या 5 जागा त्यांनी अक्षरशः चोरल्या भारतीय जनता पक्षानं. मुंबईतली 1 जागा आमची 40 मतानं, फक्त 40 ही आम्ही जागा जिंकलेली शिवसेनेनं. पण दिल्लीतून फोन आला अमित शहाचा, मुख्यमंत्र्याचा, आणि निकाल जाहीर करून टाकला. ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीविरुद्ध आपण लढतो. या देशामधल्या किमान 42 ते 45 जागा या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी अशा प्रकारच्या चोरलेल्या आहेत. ज्या 500 मतांच्या फरकानं, 1000 मतांच्या फरकानं, आणि त्याचा जर विचार केला तर नरेंद्र मोदीचा पूर्ण पराभव कालच्या लोकसभेत झालेला आहे. पण त्यांनी चोऱ्या माऱ्या करून हे सत्तेवर आलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला किंमत आहे. पण कालच्या लोकसभा निवडणुकीत जे मतदान झालं त्या संदर्भातला एक अहवाल समोर आलेला आहे. काही लोकांनी चौकशी केली, तपास केला आणि एक अहवाल आला. त्याच्यामध्ये झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान याच्यामध्ये 7 लाखाचा फरक आहे. देशामध्ये 7 लाख मतं जास्त आहेत. ही 7 लाख मतं जास्त आहेत. त्याचा अर्थ असा आहे की जेथे कमी फरकानं आपण हरलोय तिथेही 7 लाख मतं मोजली गेलेली आहेत. मग मुंबईतले असतील, महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील, या 7 लाख मतांचा हिशोब निवडणूक आयोग देऊ शकला नाही. नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त देऊ शकलेले नाहीत. आणि अशा पद्धतीनं किमान 41 जागा या भारतीय जनता पक्षानं आपल्याकडून चोरलेल्या आहेत. ही लोकशाही नाही, त्याला लोकशाही म्हणत नाही. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत आहे. पण आज शेतकऱ्यांच्या मताला किंमत आहे का? लाडकी बहीण योजना तुम्ही काढता, आता काही दिवसांनी लाडका शेतकरी योजना काढतील. मी तुम्हाला सांगतो, काढणार ते. निवडणुका आहेत ना, त्यांना निवडणुका होईपर्यंत लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका शेतकरी, बरं का?
लाडका गद्दार, लाडका बाप, लाडका गद्दार या सगळ्या योजना काढाव्याच लागतील. पण अशा कितीही योजना काढल्या तरी या राज्याची जनता विधानसभेत एकनाथ शिंदे आणि त्याच्या सरकारला मतदान करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. करणार नाही करणार. खरं म्हणजे त्याने लाडका गद्दार ही योजना आणायला पाहिजे. बरोबर ना? महाराष्ट्रामध्ये 80 गद्दार एकाच वेळेला निर्माण झाले. 40 मिंदेचे आणि 40 अजित पवाराचे. 80 इतिहासामध्ये अशा प्रकारची गद्दारी महाराष्ट्रानं कधी पाहिली नव्हती. ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजराती व्यापाऱ्यांनी या महाराष्ट्राचं नुकसान केलं. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पवित्र शिवसेना त्यांनी फोडली आणि हे पाप त्यांनी केलं. त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. माननीय उद्धव ठाकरे आपले नेते आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते आपण विसरू शकत नाही. मग करोनाचा काळ असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांनी आपली काळजी घेतली. घराघरात त्यावेळेला उद्धव साहेब डोकावून पाहत होते आणि आपल्याला मार्गदर्शन करत होते. ज्या वेळेला उत्तर प्रदेश सरकार राज्यामध्ये, भाजपच्या शासित राज्यामध्ये करोनाने मेलेली असंख्य प्रेतं गंगेमध्ये सोडली जात होती बेवारसपणे, तेव्हा आपल्या उद्धव साहेबांनी प्रत्येक घरामध्ये लस मिळते का, औषध पोचतंय का, धान्य पोचतंय का, इस्पितळामध्ये जागा आहे का, याची काळजी घेतली ना. अशा माननीय मुख्यमंत्र्याला, आपल्या उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं सत्तेवरून उतरवण्याचा प्रयत्न झाला, जो नीच प्रकार झाला, त्या सगळ्याचा सूड आपल्याला घ्यायचा. काय करायचं आहे? सुपडा साफ करायचा आहे. ही जी आपली भावना आहे त्या अख्ख्या महाराष्ट्राची भावना आहे, लक्षात घ्या. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आहेत. दिल्लीमध्ये राहुल गांधी आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे की या देशाचा पंतप्रधान, त्यांनी शपथ घेतली प्रधानमंत्रीपदाची, पण तो देशात थांबतच नाही. आता काल पहिलं कुठे गेले आहेत? तर पोलंडला गेले आहेत. अरे काय या पोलंडला? परवा विचारलं कुठे चालले आहेत प्रधानमंत्री? युक्रेनला गेले आहेत. अरे महाराष्ट्रात या, बदलापूरला जा, या पाचोऱ्यात या, तिकडे मणिपूरला जा. 2 वर्ष हिंसाचार चालू आहे मणिपूरला, तिकडे जायला तुम्ही तयार नाही आहात. हां, आणि युक्रेनला जात आहे युद्ध थांबवायला. कोणतं युद्ध थांबवलं तुम्ही? शपथ घेतल्याबरोबर रशियाला गेले महाशय, पुतीनबरोबर चहा पित आहेत. पुतीनबरोबर. त्या पुतीनसारखं हे राज्य करू इच्छितात या देशामध्ये. हा पुतीन जो रशियाचा आहे, त्याच्या देशामध्ये विरोधी पक्षच नाही आहे. तो एकटाच आहे. तो एकटाच निवडणुका घेतो आणि फक्त त्याच्याच पक्षाला लोकांनी मतं द्यायची, समोर कोणी नाही. आणि मग तो निकाल जाहीर करतो, माझ्या पक्षाला 560 जागा मिळाल्या. अरे समोर तुझा आहे कोण? लोकांनी तुझ्याच पक्षाला मतं द्यायचं आहे. नरेंद्र मोदीला सुद्धा या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये हेच करायचं होतं, पण महाराष्ट्रानं त्याला ब्रेक लावला. हे होऊ दिलं नाही. त्याचा पराभव केला. ही महाराष्ट्राची ताकद आहे आपल्या. ही आपल्या मराठी माणसाची ताकद आहे. आणि ही मराठी माणसाला ताकद द्यायचं काम कोणी केलं असेल तर हिंदुहृदय सम्राट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे की माझा मराठी माणूस हा अभिमानानं स्वाभिमानानं माझा मराठी शेतकरी उभा राहिला पाहिजे आणि त्याने दिल्लीशी सुद्धा टक्कर घेतली पाहिजे. ही ताकद आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे. ही शिवसेना शिंदे चोरणार, त्याचे 100 बाप आले तरी शक्य नाही. ही शिवसेना कोणाला चोरता येईल? नाही. तुम्ही चोरलीत, धनुष्यबाण चोरलात. शरद पवार साहेबांचं काय घड्याळ, मला आश्चर्य वाटतंय निवडणूक आयोगाचं. या पक्षाची स्थापना झाली शिवसेनेची तेव्हा शिंदे 4 वर्षाचा होता, गोधडीमध्ये होता. आणि निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदीनं ही शिवसेना त्याच्या मालकीची म्हणून सांगितलं. बरं का, हे कोणाला पटतंय का? मी स्वतः माननीय शरद पवार साहेबांबरोबर गेलो निवडणूक आयोगाच्या त्या सुनावणीला. ज्याने पक्ष स्थापन केला तो माणूस समोर बसलेला आहे आणि समोरून निवडणूक आयोग सांगतोय तुमचा पक्ष नाही. बरं का, हा पक्ष त्याचा. हा आपल्या देशातली लोकशाही, हा आपला देशातला कायदा. आणि हे सगळं आपल्या देशात सुरू झालं आहे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आल्यापासून. या महाराष्ट्र नासवण्याचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता देऊन आपण चूक केली त्यांनी महाराष्ट्र नासवला, खराब केला, बदनाम केला. पण ही आता बदलायची वेळ आली आहे आणि लोकसभेला आपण त्याची सुरुवात केली आहे. लोक आम्हाला सांगतात की यांचा पराभव करू नका, मंत्रालयात जा. जसे काल बदलापूरला लोक आले, मंत्रालयात घुसा आणि यांना खुर्चीवरनं खाली खेचा. जसं त्या बांगलादेशच्या प्रधानमंत्र्याला शेख हसीनाला लोकांनी घरात घुसून पळवून लावलं, तशा पद्धतीने ह्यांना पळवून लावा. तीही वेळ आल्याशिवाय राहणार नाही. पण सगळ्यात आधी यांना आपल्याला लोकशाही मार्गानं, निवडणुकीच्या मार्गानं आपली मशाल यांच्या बुडाला अशी चटके देत यांना बाहेर काढायचा. मित्रांनो, मला या जळगावातल्या आमच्या मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे. आमचे करणजी इथे बसलेले आहेत. फार उत्तम लढत त्यांनी लोकसभेला दिली, उत्तम लढत दिली. भारतीय जनता पक्षाला जमिनीवर आणलं. ठीक आहे, आमचा पराभव झाला, पण अनेक मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा आपल्याला दुप्पट मतं मिळाली. आपली मशाल घराघरामध्ये पोचली. मागच्यापेक्षा त्यांना 2-1 लाख मतं आपण त्यांची कमी केली आहेत. कारण 2 लाख मतं भारतीय जनता पक्षाची आपण कमी केली आणि ते सुद्धा फार कमी वेळात. विधानसभेला या जिल्ह्यातली प्रत्येक जागा आपण जिंकायची आहे, या जिद्दीनं उतरायला पाहिजे. जर या राज्यामध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणायचं असेल, महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल, या चोरांना दरोडेखोरांना लाथा घालून बाहेर काढायचं असेल, तर जळगाव जिल्ह्यानं जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. या जिल्ह्यानं आपलं नेतृत्व राज्याचं करता येईल अशा प्रकारची भूमिका ही घेतली पाहिजे. आणि आपण जिथे आहात, शिवसैनिक असतील, आमचे शिवसेनेचे प्रेमी मतदार असतील, प्रत्येकानं ही महाराष्ट्राची लढाई आहे, आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे, हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे आणि हा जर महाराष्ट्र वाचला नाही तर मराठी माणूस वाचणार नाही, मराठी शेतकरी वाचणार नाही, मराठी विद्यार्थी वाचणार नाही, मराठी आपल्या आया बहिणी वाचणार नाही. कारण दिल्लीचं आक्रमण आपल्यावरती होत आहे. या महाराष्ट्राचा गुजरात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महाराष्ट्रातली प्रत्येक चांगली गोष्ट गुजरातला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग, महाराष्ट्रातल्या नोकऱ्या या गुजरातला खेचून नेल्या जात आहेत आणि महाराष्ट्राला कंगाल केलं जात आहे. या राज्याच्या शेतकऱ्याला कंगाल केलं जात आहे. महाराष्ट्राचं गुजरात होऊ द्यायचं नसेल
आणि या महाराष्ट्रच ठेवायचा असेल मराठी माणसाच्या हातामध्ये, तर आपल्याला महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मोदी शहांचे हे हस्तक सगळे आपल्याला बाहेर काढावे लागतील, 100% काढावे लागतील, तर आपण वाचू. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काय स्थापन केली? महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं यासाठी. आणि हेच पोटात दुखल्यामुळे ही मराठी माणसाची शिवसेना मोदी, शहा आणि फडणवीस यांनी तोडली आणि खतम करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत इथे मराठी माणसाची शिवसेना आहे तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र लुटता येणार नाही. जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकडा डोळा बघता येणार नाही. हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे हे दोन्ही पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सावध राहिलं पाहिजे. पुढल्या 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये निवडणुका होतील. सध्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, पण त्यांना घ्याव्याच लागतील. निवडणुका घेत नाही त्याचा अर्थ असा आहे ते घाबरत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाहीत, नगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत, विधानसभेच्या निवडणुका तुम्ही किती पुढे ढकलणार? आजचं मरण उद्यावर, पण तुम्हाला मरायचंच आहे. तुम्हाला मारणार आम्ही, मारणार, अशा ठिकाणी मारणार जहां पीने को पानी होगा पिलाने को कोई न होगा. मारणार. तुम्हाला आम्ही फासावर लटकवणार. या सरकारला किती काळ तुम्ही तुमचं मरण पुढे ढकलणार? निवडणुका तर घ्याव्याच लागतील. तुम्ही 1500 द्या, लाडक्या बहिणींना भावांना 2000 द्या, 5000 द्या. ते 5000, 2000, 1500 घ्यायचे सरकारचे पैसे आहेत आणि मग यांना चपलेने मारायचं आपल्याला. तेव्हा मित्रांनो, आज या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला आहात. फार काय बोलण्याची गरज नाही. पाचोऱ्याची जनता शहाणी आहे, निष्ठावान आहे. 2 महिन्यानं कोणतं बटन दाबायचं आहे हे त्याला पक्कं माहिती आहे. आणि या वेळेला हा पाचोरा मशालेच्या तेजानं तळपून निघाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि आमच्या वैशालीताई फक्त आमदार होणार नाही, तर त्याही पलीकडे जबाबदारी एक महिला म्हणून त्यांना जर द्यायची असेल तर प्रचंड मोठ्या संख्येनं त्यांना आपण विजयी करा, इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.